नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपले सर्वांचे स्वागत. राज्यामधल्या अनेक भागांमध्ये सध्या बिबट्याची प्रचंड दहशत आहे. विशेषतः पुण्यामधल्या जुन्नरचा परिसर, आंबेगावचा परिसर, अहिल्यानगरमधल्या केडगावचा परिसर, नाशिकमधला अगदी शहरी भाग अशा सगळीचकडे बिबट्यांची प्रचंड दहशत आहे. बिबट्यांची संख्या सध्या इतकी वाढली आहे की दिवसाढवळ्या सुद्धा बिबट्याचे हल्ले व्हायला लागलेत. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बळी जाणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. ही या मानव बिबट संघर्षातली सगळ्यात वेदनादायी बाब आहे. शेतावर रचणाऱ्या एकट्या दुकट्या घरांच्या आवारामधून बिबट्यानं मुलं उचलून नेणं ही आता जवळपास नित्याची बाब व्हायला लागली आहे. बिबट्यांचे हे वाढते हल्ले पाहता आता बिबट्यांना ठार मारण्याचे आदेश द्या अशी मागणी स्थानिक करतायत. महाराष्ट्र सरकारही त्यावर सकारात्मक विचार करते. बिबट्यांना ठार मारणं हा उपाय कुणालाही आवडणारा नाहीये, पटणाराही नाहीये. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये या समस्येवर त्वरित दुसरा उपाय शोधणं हेही सोपं नाहीये. त्यामुळे बिबट्यांच्या या समस्येवर आता नेमका काय तोडगा काढला जातो याकडे तमाम ग्रामस्थांचं लक्ष आहे. त्या संदर्भातच आज चर्चा करायची आहे. पण त्या अगोदर पाहूयात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याची ही दहशत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये कशी वाढत चालली आहे. घरात बसून राहिलं तर उपाशी मरू आणि घराबाहेर पडलं तर शिकार होऊ, ही दहशत आहे बिबट्याची. पुण्यामधल्या जुन्नर वनपरिक्षेत्रातल्या कोणत्याही गावात जा, तुम्हाला हीच दहशत अनुभवायला मिळेल. शेतात काम करायला जाणारे बाया पुरुष क्षणभरही एकटे राहायला घाबरतात. कारण एकट्या दुकट्या माणसावर बिबट्या कुठून हल्ला करेल याचा नेमच राहिलेला नाही. गेल्या 2 वर्षात जुन्नर परिसरात बिबट्यानं जवळपास 50 जणांचा जीव घेतलाय. शाळेत जाणारी मुलं असोत, प्रवास करणारी वाहनं असोत किंवा शेतात करणारे काम मजूरदार असो, ते बिबट्याला काय कळतं कोण आहे. तो त्याच्या भक्ष्याच्या शोधात आता जंगलातून मानव वस्तीकडे वळालाय. तर शासनाने त्याची दखल घ्यावी जेणेकरून मनुष्यहानी होऊ नये. आणि माणसांच्या प्राणाचे मोल हे कितीतरी पटीने वाहन आहेत. त्यामुळे शासनाने वन विभागाने या गोष्टीची काळजी घ्यावी आणि लोकांना संरक्षण द्यावं हीच आमची मागणी आहे. एखादी घटना घडल्यानंतर त्यानंतर त्याचा मार्ग काढण्यापेक्षा घटना घडू नये हीच जर काळजी केली तर निश्चितच त्यात सर्वांचा फायदा आहे. जी परिस्थिती जुन्नरची तीच परिस्थिती अहिल्यानगरची. घराबाहेर खेळणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुकलीला बिबट्या ओढत घेऊन गेला. रोजच्या रोज माणसांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांना ठार मारा अशी मागणी आता गावकरी करतायत. गावकऱ्यांची हीच मागणी आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करता ती अमान्य करणं कठीण आहे. जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे. तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये हे बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे. दुसरी गोष्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे. तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे. जुन्नर, अहिल्यानगर, नाशिक यासारख्या भागांमध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड गतीनं वाढतीये. 2019 मध्ये या परिसरात बिबट्यांची संख्या जेमतेम 200च्या आसपास होती. पण अवघ्या 5च वर्षात बिबट्यांची संख्या जवळपास 10 पटीनं वाढली आहे आणि 2000 पर्यंत पोहोचली आहे. दर 100 चौरस किलोमीटरमध्ये तब्बल 6 ते 7 बिबट्या आढळून आलेत. ही संख्या बिबट्यांच्या नैसर्गिक क्षमता सीमेपेक्षा खूपच जास्त मानली जाते. मला वाटतं आपण जंगल कसे प्रिझर्व करू शकतो, वाईल्ड लाईफ बिबट्या असो किंवा अन्य प्राणी असो त्यांना कसं प्रिझर्व करू शकतो याबद्दल अभ्यास करायला पाहिजे आणि त्यांना कसं काय त्यांची व्यवस्थित संगोपन होऊ शकेल या दिशेत उपाययोजना करायला पाहिजे. बिबट्यांना मारणं हे अतिशय चुकीचं निर्णय आहे. मला वाटतं फार तर जमत नसेल काही शासनाला तर त्यांनी वंतारामध्ये पाठवून द्यावे हे प्राणी, जिथे त्यांचं व्यवस्थित देखभाल केली जाईल आणि कमीत कमी ते जिवंत तरी राहतील. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात
ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलंय. उंच वाढलेल्या ऊसाच्या शेतामध्ये राहणं आणि तिथंच पिल्लांना जन्म देणं हे बिबट्यांना सुरक्षित वाटतं. ग्रामीण भागातली घरं शिवारं ही एकतर शेतात असतात किंवा शेताजवळच असतात. त्यामुळं बिबट्या तिथंच आपलं भक्ष्य शोधतो. ऊसाची छाटणी होते तेव्हा शेतं मोकळी होतात आणि बिबटे जास्त आक्रमक होतात. शेळ्या, कुत्रे, लहान मुलं यांच्यावर हल्ला करणं बिबट्यांना सोपं जातं. त्यामुळंच बिबट्या त्यांनाच पहिलं लक्ष करतात. पण बिबट्या हा प्राणी केंद्राच्या संरक्षित वन्यजीवांच्या प्रथम श्रेणीत येतो. त्यामुळं त्यांना मारण्याचे आदेश देणंसुद्धा सोपी प्रक्रिया नाही आहे. आणि म्हणूनच मानव बिबट संघर्ष इतक्यात कमी होण्याची शक्यता दिसत नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. त्यामुळे एकीकडे ग्रामस्थांकडून या नरभक्षक बिबट्यांना ठार करण्याची मागणी होतीये, कारण दिवसेंदिवस बिबट्याचे हे हल्ले वाढत चाललेत. दुसरीकडे वन खात्याला असं कोणतंही पाऊल उचलायचं असेल तर त्यासाठी कायद्याचं बंधन आहे, कारण बिबट्या हा संरक्षित प्राणी आहे. त्यामुळे सरसकटपणे असा निर्णय घेणं वन खात्याला शक्य होत नाही. मात्र या सगळ्या द्वंद्वामध्ये ग्रामस्थांची प्रचंड फरफट होते आणि एकूणच ग्रामीण जीवन सध्या ठप्प होते की काय या बिबट्याच्या दहशतीमुळे. अशी परिस्थिती जुन्नर असेल, आंबेगाव असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, इथल्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत फॉरेस्ट गार्ड ज्यांनी काम म्हणून काम केलेलं आहे ते मोइनुद्दीन शेख. मोइनुद्दीन जी नमस्कार. नमस्कार सर. बर. आणि ॲडव्होकेट अमित शहा आपल्या सोबत आहेत, जे प्राणीप्रेमी म्हणून काम करतात आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कार्य करतात. मोइनुद्दीनजी, मला तर पहिलं सांगा की जेव्हा अशा प्रकारे बिबट्यांचे हल्ले माणसांच्या वस्तीवर व्हायला लागतात, मोठ्या प्रमाणावर होऊ लागतात, म्हणजे आता जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार जुन्नर परिसरातच गेल्या 2 वर्षात जवळपास 50 व्यक्ती या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले. जर ही परिस्थिती असेल, संख्या एखाद्या वन्य प्राण्याची प्रचंड वाढलेली असेल, काय उपाय वन खातं करतं आणि जुन्नरमध्ये कोणते उपाय केले गेलेले आहेत पण त्याचा उपयोग होत नाहीये? सर, जुन्नरचं तर मला माहित नाही, कारण जुन्नरला माझं क्षेत्र नाही, माझं गवताळा अभयारण्य क्षेत्र आहे. बरं, पण बिबट्यांची संख्या वाढल्यानंतर वन खातं काय करतं? बिबट्यांची संख्या वाढल्यानंतर वन खात्याचं वरिष्ठाच्या लेवलवरती आम्ही परिपत्र, आम्ही क्षेत्रीय कर्मचारी असल्या त्यांची संख्या जास्त वाढलेली आहे. कारण पाण्याचं क्षेत्र 2 वर्षापासून पाण्याचं स्रोत जास्त वाढल्यामुळं ऊसाचे पीक, मक्काचे पीक हे उन्हाळ्यामध्ये पण सुद्धा घ्यायला लागले लोक. आणि बिबट्याला काय अन्न, पाणी आणि निवारा. आणि यामुळे काय झालं की ते उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये पाण्याचा थोडं स्टॉक कमी राहतो, तरी आम्ही पुरेपूर हे करतो नियोजन का पूर्ण जंगलामध्ये पाण्याचा स्टॉक राहिला पाहिजे. त्याचं पाणस्थळ, पाण्याचे स्थळ वगैरे हे आम्ही बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. पण कदाचित हा पूर्ण जंगलाला तर आज बंदिस्त तर आपलं कंपाऊंड वगैरे तर नाही. तर जंगलालगत जे लोक आहे तर हे जंगला लोकांची काही चुकी असती का जंगलाला लगत जे लोक राहणारे लोक राहतात, कधी ओपन मध्ये आपल्या शेळ्या बांधणे, ओपन मध्ये गुरंढोरं बांधणे, किंवा तिथे राहण्यासाठी गेलं तर ओपनला मुलांना शोषण्यासाठी बाहेर पाठवणे. यामुळे बिबट्याला असे वाटतं की काहीतरी माझा भक्षक आहे, माझा काहीतरी शिकार आहे, म्हणून हे अचानक होणाऱ्या काही घटना राहतात. नाही, असं कसं म्हणता येईल, कारण हे काय फक्त शेतांमधल्या घरांवर येत आहेत असं नाहीये. म्हणजे नाशिक मधली दृश्य बघितली तर अगदी बिल्डिंग्स जिथे आहेत तिथे येतात, प्रचंड मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे तिथेही येतात. म्हणजे हे काय फक्त जंगलाच्या बाजूला जी गावं आहेत तिथेच असे हल्ले होतात असं नाही म्हणता येणार. आता जुन्नरचा परिसर मी पाहिलाच नाहीये, त्यामुळे मी नगरची परिस्थिती, गवताळा अभयारण्य, कन्नड तहसील, कन्नड तालुका हा माझा सर्च केलेला पूर्ण परिपक्व भाग आहे. आणि त्यामुळे मला फक्त असं वाटतंय की जुन्नरचा भाग जो असेल त्या ठिकाणी जंगलचं क्षेत्र कमी असेल. पण तुम्ही फॉरेस्ट मध्ये आहात, त्याच्यामुळे तुम्ही नाशिक मधल्या बातम्या बघितल्या असतील, अगदी गेल्या आठवड्यामधली कोल्हापूरची बातमी बघितली असेल. 2-2, 3-3 मजली इमारतींचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर जाळं जिथे तिथे बिबट्या पोहोचतोय. तर हा बिबट जो आहे हा मांजर कुळातला हा एक प्राणी आहे आणि तो मानवीच्या आसपासच राहणारा एक प्राणी आहे. तो मानव वस्तीच्या आसपासच राहणारा प्राणी आहे. त्या ठिकाणी जंगल क्षेत्र कमी असेल त्याच्यामुळे तो आपल्या सिटी शहराकडे इकडे तिकडे वळत असेल.
बरं, अमित शहाजी, खरं तर जंगल क्षेत्र काही जुन्नर मधलं वनपरिक्षेत्र कमी नाहीये. प्रॉब्लेम असा झालाय की गेल्या 5 वर्षांमध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे उसाच्या शेतातून बिबटे माणसांवर हल्ले करणं आणि त्यामध्ये माणसांचे जीव जाणं. त्याच्यामध्ये फक्त माणसांचा आकडा मी सांगितला, पण प्राण्यांचा, पाळीव प्राण्यांचा आकडा तर याच्याही पेक्षा प्रचंड मोठा आहे. त्याचं नुकसानही मोठं आहे. आता हे असेल आणि लोक जर मागणी करत असतील की या दहशतीपेक्षा या बिबट्यांपासून आमची मुक्तता करा, तर त्याला विरोध करणं हे कितपत योग्य आहे? नमस्कार. मुळात माझे सर्वप्रथम सहानुभूती आहे ज्या लहान मुलांचे जीव गेलेले आहे, जे नागरिक या बिबट्यांच्या त्रासामुळे त्रस्त आहेत आणि त्यांचा जीव धोक्यात आहे, त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. मला वाटतं ही जी चर्चा आहे हे मानव विरुद्ध बिबट्या हा जो अँगल आहे, यापेक्षा या सर्व गोष्टींची जबाबदार यंत्रणा कुठली, तर ती आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन विभाग आणि ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुसंवर्धन खातं. आता होतंय का, अनेक वेळा मी स्वतः प्राणी कल्याण समितीमध्ये काम केलेलं आहे. मुळात आपल्याकडे योग्य धोरणच नाहीये, योग्य सर्वे होत नाही की किती एरियामध्ये किती बिबटे किंवा अन्य कुठले प्राणी आहेत. जेव्हा अशी कुठली तरी घटना घडते, जेव्हा नागरिकांचा दबाव वाढतो, तेव्हा कुठेतरी बिबट्यांना ठार मारा किंवा इतर प्राणींना जेरबंद करा आणि कुठेतरी डांबून ठेवा, असा एक तात्पुरता उपाय मला वाटतं हा होतो. परत थोड्या दिवसांनी परत देशात ही परिस्थिती येते. एका बाजूला केंद्र सरकार, माननीय पंतप्रधान हे चित्त्याला, बिबट्याला इम्पोर्ट करतात, त्याचे फोटो व्हिडिओज पोस्ट करतात, आणि एका बाजूला आपण ही चर्चा करतोय की महाराष्ट्रात बिबट्यांना ठार मारायचं का त्यांची नसबंदी करायची. ही किती दुर्दैवी चर्चा आहे. यात मुळात त्या प्राणीलाही काही कळत नाही, जे नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे त्यांनाही काय कळत नाही. आणि या सगळ्या गोंधळामध्ये मुळात जी यंत्रणा आहे, जी गव्हर्नमेंट एजन्सी आहे, त्यावर आपण कधी काही काम करणार आहोत का नाही, हा एक प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं जर शासनाला याबद्दल लॉंग टर्म उपाय काढायचे असतील तर इतर देशात कसं ते प्रिझर्व करतात प्राण्यांना, कसं त्यांची कार्यपद्धती असते. कारण का अनेक वेळा मी बघितलेलं आहे की एखादा बिबट्या किंवा एखादा बुल किंवा अशी कुठली वाईल्ड ॲनिमल कुठली मानवी वस्तीत आली तर खरं तर यांच्या वन विभागाकडे योग्य यंत्रणा किंवा कुठले की अशा वेळी इमर्जन्सीला काय काम करावं हेच नसतं. सगळं सावळा गोंधळ असतो. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की ही जी संबंधित सरकारी यंत्रणा, वन विभाग असो, इतर डिपार्टमेंट असो, यांनी योग्य धोरण, सर्वे, कशा प्रकारे आपण ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट टाळता येईल हे बघायला पाहिजे. अर्थात जे बिबट्या हे शहरी भागात येतात ते का येतात, त्या ठिकाणी पुरेसं अन्न नसेल, त्या ठिकाणी पुरेसं पाणी नसेल, दिवसेंदिवस मानवी लोकसंख्या वाढतीये, झाडं नष्ट होत आहेत, अतिक्रमण होत आहे. या सगळ्या बाबतीत कोण काय बोलतच नाही. अशा वेळी कुठली जेव्हा पब्लिक प्रेशर वाढतो, मॉब प्रेशर वाढतो, तेव्हा एखादा मंत्री येऊन बोलतो यांना ठार मारा, हे करा. हे मला वाटतं योग्य डिसिजन नाहीये. तुम्हाला जर हँडल करता येत नसेल, तुम्ही प्रथम त्याचा अभ्यास करा आणि तोपर्यंत तुम्हाला जे नरभक्षक बिबट्या आहेत ते तुम्हाला वाटतं की संख्या वाढलेली आहे, तर ते कमीत कमी त्यांना तुम्ही ट्रँकलाइज करून, बेशुद्ध करून वनतारा किंवा अन्य कुठल्या कन्झर्वेशन फॉरेस्टमध्ये सोडा आणि तुम्ही नीट पॉलिसी नियोजन करून मग पुढे काम करा. इथे सगळा सावळा गोंधळ आहे. वर्षभर कोणी काय कुठलं काय बघत नाही. जेव्हा अशा प्रकारे कुठली दुर्दैवी घटना घडते तेव्हा इमर्जन्सी म्हणून एक सॉफ्ट टार्गेट म्हणून त्या प्राणीला ठार मारायचे आदेश देतात ते. नाही, पण असं अमित शहाजी, असं जरी आपण म्हणत असलो तरी प्रश्न असा आहे की ही संख्याच प्रचंड वाढली आहे ना. ट्रँक्युलाइज करायचा हा उपाय जरी असला तरी तो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, ती एखाद्या बिबट्याच्या बाबतीत करता येईल. पण एका 100 चौरस किलोमीटर मध्ये जर 5-5, 6-6 बिबटे असतील आणि त्यातले किमान 2-3 हे नरभक्षक असतील तर वन विभागाची सामुग्री काही इतकी नाहीये की एवढ्या बिबट्यांना लगेच पकडता येईल. बरं, असं पण नाहीये की पिंजरा लावला की त्याच्यामध्ये लगेच बिबट्या आला किंवा वन विभागाचे अधिकारी गेले आणि ट्रँक्युलाइज केलं. तो चपळ प्राणी आहे. आता इतकी सगळी व्यवस्था ही एखाद्या भागासाठी लगेच तयार करणं शक्य नसतं आणि त्या बिबट्याला थांबवणं शक्य नसतं. या परिस्थितीमध्ये जर तो नरभक्षक झाला असेल तर दुसरा उपाय काय करायचा? माणसांचे जीव महत्त्वाचे मानायचे की नाही मानायचे? आपण अगदी मानायचे आणि या गोष्टीला मी पूर्णतः सहमत आहे. म्हणून माझ्या चर्चेला सुरुवात करतानाच मी म्हणलेलं आहे की मला सहानुभूती आहे आणि ज्या लोकांच्या
वर हल्ला झालेला आहे त्यांच्याबद्दल पूर्णपणे मी सहानुभूती माझी व्यक्त करतो. परंतु ही आज वेळ का आली याचाही विचार करायला हवा. आपण आज टोकाच्या एका भूमिकेत का आलेलो आहे? कारण का सर्व्हे झालेला नाहीये. सर्व्हे झाला तर मॅडम असं आहे की एक अख्खं डिपार्टमेंट फार मिनिस्टर पासून कमिशनर पासून डेप्युटी कमिशनर असो, वन विभागात, अॅनिमल हजबंडरी विभागात वर्षभर त्यांच्याकडे हेच काम असतं. त्यांना हेवी पेमेंट सॅलरीज यासाठीच दिलेले असतात की तुम्ही नियोजन करा. मग जर एका क्षेत्रात तुमच्याकडे किती बिबट्या आहेत हा जर डेटाच त्यांच्याकडे नीट नसेल, किती स्क्वेअर हेक्टर मध्ये किती बिबट्या आहेत, पुढे जाऊन ते किती वाढू शकतात हे त्यांना माहिती असायला पाहिजे. त्यासाठीच हे वेगळं खातं उघडलंय ना. नाही तर वन विभागाकडे काम काय? मग वन विभागाकडे हेच काम आहे. एवढी मोठी यंत्रणा आहे, एवढा स्टाफ आहे, एवढा अख्खं डिपार्टमेंट आहे. त्यांचा जर हा अभ्यास किंवा तयारी ही पूर्ण नसेल तर खरं तर मी तर म्हणेन त्याला हे गव्हर्नमेंट, वन विभाग आणि अॅनिमल हजबंडरीचं फेल्युअर आहे की ही आज परिस्थिती उद्भवलेली आहे. ज्या मानवी लोकांवर हल्ले केले किंवा जी लहान मुलं मृत पावली त्याला तर मी जबाबदार वन विभागाला पहिलं पकडीन. कारण ते त्या बिबट्याला काय समजत नाही. तो नवीन क्षेत्रात आला गोंधळतो माणूस, नवीन क्षेत्रात गेला माणूस गोंधळतो. तो प्राण्यांचं काय? तर वन विभाग काय करतोय? मग तुम्ही आज एवढ्या क्षेत्रफळात एवढे बिबट्या आहेत, त्यात एवढी पुढच्या 5 वर्षात वाढ होऊ शकते, हा अभ्यास किंवा हा सर्व्हे नको का व्हायला? म्हणून मला वाटतं ही यंत्रणा दुरुस्त करायला पाहिजे. अर्थात जे बिबट्या आता हल्लेखोर आहेत त्यांना जेरबंद करून तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करू शकता, पण हा तात्पुरता उपाय आहे. आपण लॉंग टर्म उपाय काढायला पाहिजे जेणेकरून अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडणार नाही. बर, मोइनुद्दीन शेख, काय आहे म्हणजे वन विभागाचं अपयश काय इतकं ठळकपणे समोर येतं? म्हणजे पिंजरे लावतात त्याच्यामध्ये बिबटे सापडत नाही. अनेक गावकऱ्यांचं म्हणणं आहे की पिंजऱ्यांची संख्या पुरेशी नसते आणि एकूण ही संख्या जेव्हा इतकी बिबट्यांची वाढत असते, म्हणजे आता सांगतात की 5 वर्षामध्ये एवढी वाढली, तर त्याची काही आकडेवारी का उपलब्ध करून दिली जात नाही? वन खात्याची काय जबाबदारी काय आहे? ती पूर्ण होताना दिसतेय का इथे? मोइनुद्दीनजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, आवाज येतोय. आता लोक म्हणतात, गावातली ग्रामस्थ म्हणतात का पिंजरा लावा. आता पिंजरा लावणं एवढं शक्य? कार्यक्षेत्रामधले जे कर्मचारी राहतात माझ्यासारखे वनरक्षक, यांना पिंजरा लावणं म्हणजे एवढं सोपं नसतं. कारण पिंजरा लावल्यानंतर काय होतं का त्या ठिकाणी आपण पिंजरा लावला तर त्याच्यामध्ये शेळी टाकणे किंवा एखादं त्याचं खाद्य काय सर्च करावं लागतं. जसं माझं क्षेत्र आहे, मी माझ्यावरून बोलू शकतो, बाकीच्या अन्य क्षेत्राबद्दल मी नाही बोलू शकत. माझं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी मी वर्ष 2 वर्षात काय घटना झालेली आहे आणि तो त्याचं पसंतीचं खाद्य आहे त्याच्यावर मी फोकस करणार. का तो कुत्रा खातो, का शेळी खातो, का एखादा रेडी खातो किंवा एखादा जनावर खातोय, आणि जो पिंजरा लावतो त्या ठिकाणी त्याच तो खाद्य ठेवलं पाहिजे. पण काही ठिकाणी जुन्नर सारखे काही ठिकाणी फक्त नुसतेच पिंजरेच लावले, त्याच्यामध्ये काहीच ठेवलंच नाही. तर हे काही सरांनी सांगितलं की वन विभागाचं कुठेतरी चुकतंय. तर अशा पण काही घटना राहते. पण ज्या क्षेत्रामध्ये जो वनरक्षक आहे, त्या वनरक्षक असेल, वनपाल असेल, जो बी तिथं कर्मचारी माझे अधिकारी असेल, त्यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी टाइम काढून कधी पाहिलं तर ते खरोखरच काही कुठेतरी चुकतंय वन विभागाचं. आम्ही मान्य करतो गोष्टीला. कारण माझ्या क्षेत्रामध्ये माझे 4 बिबट आहे, 2 माद्या आहे आणि त्याच्या पाठीमागे 2 पिल्ल आहे, हे मी गॅरंटीनं सांगू शकतो. पण बाकीच्या कर्मचारी बद्दल मी बोलू शकत नाही, जुन्नर सारख्या किंवा नगर सारख्या, कारण मी त्या क्षेत्रामध्ये काम केलेलंच नाही. आता माझ्याबद्दल मी बोलू शकतो का इथे काय झालेलं आहे म्हणून. नाही, पण मला एक सांगा की तुमची जी प्राणी गणना असते, म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये बिबट जास्त असतील तर त्याची प्राणी गणना करण्याची पद्धत काय असते? वर्षातनं एकदा झाली पाहिजे, 2 वर्षातनं एकदा झाली पाहिजे, कशी व्हायला पाहिजे ती? वर्षातून एकदा प्राणी गणना होत असते. मे मध्ये बौद्ध पौर्णिमेच्या वेळे. तुमचा आवाज पोहोचत नाही आमच्यापर्यंत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपला पूर्ण क्षेत्र जो आहे तो सकाळी 5 वाजता उठून पूर्ण क्षेत्राची चौकशी करणे 3 दिवस. कुठेतरी लोटण आहे, कुठेतरी विष्ट सापडले आहे, कुठेतरी काय घटना झालेली आहे, वन्य प्राण्यांचे ठस्से, पायाचे ठस्से, हे पूर्ण 3 दिवसाचा अभ्यास राहतो. त्या क्षेत्रामध्ये 3 दिवस आपण सकाळी 5 वाजता येऊन एक ट्रान्झिट लाईन टाकतो 2000 मीटरची. ती ए आणि बी पूर्ण क्षेत्राला कव्हर करणारी अशी ए बी ची ट्रान्झिट गणना राहते. आणि त्या ट्रान्झिट गणनामध्ये प्रत्येक 200 मीटरला आम्ही सर्कल टाकतो आणि त्या हिशोबानं कोणता प्राणी कोणत्या वेळेस दिसला, मग कोणत्या वेळेस, आणि मग एक दिवस बौद्ध पौर्णिमेच्या 1 दिवसा अगोदर, ज्या दिवशी चंद्रमा एकदम मोठा राहतो त्या दिवशी 24 तास आम्ही वनरक्षक, कार्यक्षेत्री आमचे अधिकारी असेल ते मचानवरती बसून
त्या ठिकाणी पाणी, ज्या ठिकाणी पाण्याचा स्टॉक आहे, पाण्याचा आम्ही वॉटर हॉल बनवलेला राहते जंगलामध्ये, त्या ठिकाणी मचान बनवून 24 तासात कोणते कोणते प्राणी येतात त्यांचं पूर्ण प्राणी गणना करून आम्ही वरिष्ठांना अहवाल सादर करतो तर माझ्या क्षेत्रात किती कोणते कोणते प्राणी मिळाले, काय मिळाले, आणि त्यांचा अहवाल वरिष्ठांना जातो. तर अशी या पद्धतीने प्राणी गणना होते. बरं, आता मला शेख साहेब एक सांगा की समजा एखाद्या परिसरामध्ये, आता तुम्ही सांगताय की तुमच्या क्षेत्रामध्ये फक्त 4 बिबट आहेत, पण समजा एखाद्या क्षेत्रामध्ये आता हा 2-1 बिबट असतील आणि मग त्यांचे हल्ले होतील, तर यांना आवरायचं कसं? म्हणजे याची तुमची काय प्रोसिजर आहे? त्यांना मारण्याचे आदेश दिले जातात, त्यांना पकडण्याचे आदेश दिले जातात? इतक्या मोठ्या संख्येने जर बिबट असतील तर काय करतं वन खातं? सर, जसं संभाजीनगर कन्नड तालुका आहे, गवताळा अभयारण्य 260 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. 22,500 हेक्टरचा हा एरिया आहे. आता प्रत्येक जंगलाचा भाग कसा राहतो, हा खोरे खोरे म्हणजे दरी 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 प्रकारे राहतात. हो, जास्तीत जास्त किती तर माझं जसं क्षेत्र आहे, कार्यक्षेत्र, वन रक्षकाचं कार्यक्षेत्र 700, 800, 900, 1000 हेक्टरचा हा स्टॉक राहतो. हो, आणि टेरोटेल हा जो वन्य प्राणी बिबट जो आहे आपला, टेरोटेल यूज करतो फक्त. तो फक्त 3 किलोमीटरचा एरिया हा सर्च करतो, तेवढ्या क्षेत्राच्या बाहेर तो जात नसतो. तो इकडचा असेल, माझ्या क्षेत्राचा असेल, तो पलीकडच्या क्षेत्रात जात नसतं. कारण हे जाताना आपली विष्टा किंवा मार्क करतात. वगैरे टेरिटोरी एरिया करतात, ते एकमेकाला हे करतात. आता मादी असेल तिथं 2 तर 1 नर असू शकतो, पण एका क्षेत्रामध्ये 2 कधीच न राहू शकत नाही. बर, ही गॅरंटी माझी, कारण माझी 11 वर्ष सर्व्हिस झालेली आहे डिपार्टमेंटला. मी माजी सैनिक प्रभागातून 2012ला रिटायरमेंट पण आम्हाला एक सांगा की हे म्हणजे आता जर संख्या वाढली असेल तर तुम्ही काय करता? संख्या जंगल भागापासून काय झालं का मालकी क्षेत्राकडे जो पाण्याचा स्टॉक जास्त वाढल्यामुळे जे ऊसाचे क्षेत्र वाढले, मक्काचे क्षेत्र वाढले. उन्हाळ्यात पण लोक मक्का लावतात. मी 5-10 वर्षापूर्वी पाहिले तर कधी उन्हाळ्यात मोइनुद्दीन शेखजी, मला कल्पना आहे की ऊसाचं क्षेत्र वाढलंय, पाण्याचा स्टॉक वाढलाय, त्याच्यामुळे माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की 2-1 जर बिबट झाले असतील एखाद्या भागामध्ये, वन खातं काय करणार? मला वाटतं माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. हा, अमितजी बोला. नाही, त्यांच्यापर्यंत माझा आवाज जात नाहीये. हा, मला फक्त यामध्ये आता मी जे म्हणलं की आता जर आपण आजपासून 4-5-7 वर्ष आधीचं साधं नॅशनल जॉग्राफिक चॅनल लावलं तर आता या साहेबांनी, मला काही कोणाला दोष किंवा आरोप करायचे नाहीये, पण यांच्या बोलण्यावरनं असं वाटतं की सगळं मॅन्युअल पद्धत आहे सर्व्हे करायची, म्हणजे ते फॉलो करा. आता मला सांगा मॅडम, जंगलात तुम्ही कसं फॉलो करणार बिबट्यांना वगैरे? बरोबर आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी. इतकं सिम्पल आहे, जे टीव्हीवर कुठल्या लहान मुलालाही कळेल की आजकाल आपण टेक्नॉलॉजी यंत्रणेचा वापर करायला पाहिजे. त्यांना जीपीएस कॉलर लावता येतात, जीपीएस तिथे अँटिना लावता येतात, कॅमेरे लावता येतात, की जेणेकरून बिबट्या कुठे वावरतो किंवा बिबट्या मानवी वस्तीच्या जवळ आला तर तो एक संकेत देतो. मला काय समजत नाही की हे कुठल्या आउटडेटेड पद्धती आहेत सर्वे करायचे. मी हेच सांगतोय की संबंधित खात्यांकडे एवढा लाखोंमध्ये निधी असतो, केंद्रांकडनं येतं, हे का हा टेक्नॉलॉजीचा वापर करत नाही की जेणेकरून मानवी वस्तीवर हल्ला व्हायच्या आधी यांना अलर्ट होईल. बिबट्यांना जर तुम्ही कॉलर लावले किंवा बिबट्यांना त्या बॉर्डरवर, त्या वनाच्या बॉर्डरवर जर तुम्ही तशा अँटिना जीपीएस सारखे लावले तर काहीतरी एक अलर्ट सिस्टीम येते की जेणेकरून सिग्नल मिळतो की इथे अशा प्रकारे प्राणी आलेला आहे. किंवा बिबट्यांना फॉलो करणं किंवा साधं कुत्र्याला फॉलो करणं सोपं नसतं जर तुम्ही कुठल्या जंगली भागात असाल तर. हा टेक्नॉलॉजीचा वापर यांनी करायला पाहिजे. हे जे सगळे पद्धती आहेत हे सगळे जुन्या काळातले आउटडेटेड पद्धती आहे. तुम्ही मॅन्युअल ट्रॅकिंगवर कसं अवलंबून राहू शकता मला सांगा बरं. म्हणून ही आजची परिस्थिती उद्भवली. ही गोष्ट खरी आहे की तंत्रज्ञानाचा वापर व्हायला पाहिजे. अमितशाहजी, तुमच्या या मुद्द्याशी मी अगदीच सहमत आहे. कारण हे काय असं काय काल बिबट्यांची संख्या वाढली आणि आज ते हल्ले करायला लागले असं होत नाही. ते गेल्या काही वर्षांमध्ये घडलेली प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेकडे लक्ष दिलं गेलं नाही. म्हणजे तेव्हा अंदाज बांधला गेला नाही की संख्या किती होईल ती, आणि मग आता गळ्याशी आल्यानंतर आपण उपाय शोधायला लागलो आणि
मग त्याच्यानंतर दिसणारा उपाय एकमेव आहे की गोळी घाला. म्हणजे आत्ताची परिस्थिती बघितली, लहान मुलांचे जीव जात असतील तर मी एक वेळ तुमच्या विचारांशी फारकत घेऊन म्हणेन की आता दुसरा काही पर्याय नाहीये म्हणून. पण तुमच्या या गोष्टीशी मी सहमत आहे की हा काही शेवटचा उपाय असू शकत नाही. जसं माणसाला जगण्याचा अधिकार आहे तसा बिबट्यालाही जगण्याचा अधिकार आहे आणि तो दिला पाहिजे माणसानी. आता जर उसाचं क्षेत्र वाढल्यामुळे जर बिबट्या आतमध्ये येत असतील जंगल सोडून तर त्याचाही विचार व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो अमित शहांनी मुद्दा उपस्थित केला की टेक्नॉलॉजी कधी वापरणार आहोत आपण. आता इतके जीव गेल्यानंतर आपण हे म्हणायला लागलोय की आपण अशी काही व्यवस्था करू, असे काही कॅमेरे जाणू की त्याच्यामध्ये बिबट्या आला की सायरन वाजेल आणि लोक सावध होतील म्हणून. पण जेव्हा बिबट्यांची संख्या 5 वर्षांपूर्वी 200 होती आणि 5 वर्षांनंतर आता ती 2000 पर्यंत पोहोचली, तेव्हा हे सरकारच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या, वन खात्याच्या लक्षात आलं नव्हतं का की हा धोका पुढे कुठेपर्यंत येऊन पोहोचतोय. 2 वर्षात 50 जीव गेल्यानंतर सुद्धा आपल्याला जर याची खात्री पटत नसेल की आपल्याला याच्यावर उपाय शोधले पाहिजेत आणि आत्ताही आपण नसबंदी करूयात, वनतरामध्ये पाठवूयात, सायरन लावूयात आणि नरभक्षक असेल तर गोळी मारण्यासाठी आपण केंद्राला विचारणा करूयात, हे जर सगळं करत बसणार असू तर अजूनही आपण या समस्येचं गांभीर्य पूर्णपणे ओळखलंय असं म्हणता येणार नाही. फक्त शहराला एखादी समस्या भेडसावायला लागते तेव्हा आपल्याला ती समस्या मोठी वाटते, पण ग्रामीण भागामध्ये जेव्हा समस्या असतात तेव्हा आपल्याला त्या मोठ्या वाटत नाहीत. हे दुर्दैव आहे. त्यामुळे यातनं सुद्धा आपल्याला मार्ग काढावा लागेल. प्रश्न फक्त एकट्या बिबट्याचा नाहीये, प्रश्न मानसिकतेचा सुद्धा आहे की आपण कशा प्रकारे त्या समस्येकडे बघतो. त्यामुळे दोनही पातळ्यांवर सरकारला ते प्रयत्न करावे लागतील आणि लवकर करावे लागतील. कारण प्रश्न लाख मोलाच्या जीवांचा आहे. आपण दोघेही जण या चर्चेमध्ये सहभागी झालात. शाहसाहेब, खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.